गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु कृष्णं वंदे जगद्गुरु. ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमचलं सर्वादिसाक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि. जयांच्या केल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुणी. आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागा ते करीतून तुझे नाम उच्चारितो. दृढ माझे मन येथे राखावे बांधून तुका म्हणे वाचे वाचे नाता नको फुटू देऊ फाटे. ओम पंढरीनाथाय पांडुरंगा परमात्मा गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबां की जय. सच्चिदानंद रामदास बाबां की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. महायोगपीठे तट्याभिमरथ्यावर पुंडरीकां जातु मुनींद्रं समागत तिष्ठतमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाता मुकुट झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझविन शंभो मज कोण तारी. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी मस्तक ठेवितो ज्या ठिकाणी सद्गुरु तुमचे पाय दोनी. ओम भगवते वासुदेवाय नमः. आज पवित्र तिथी हरिदिनी एकादशी शुक्ल पक्षामध्ये वैशाख महिन्यात येणारी ही जी एकादश आहे तिला मोहनी एकादश असं म्हणतात. आणि या एकादशीच्या निमित्ताने आपण या एकादशीचं महत्त्व पाहणार आहोत. तर त्यापूर्वी संत तुकाराम महाराजांची जी नामावली आहेत ती खूप मनुष्याचं मन पवित्र करणारी आहेत आणि ती खूप सुंदर अशी रचलेली आहेत. गोपाळ महाराज म्हणजे तुकाराम महाराजांचे पंतू यांनीच ती रचलेली आहेत आणि ती खूप श्रवणासाठी खूप सुयोग्य अशी आहेत. तर ती तुकाराम महाराजांच्या गाथ्याच्या नंतर ती लिहिलेली आहे. तर गाथ्याची समाप्ती झाल्यानंतर ती म्हणायची एक पद्धत आहे. तर ती आज आपल्याला श्रवणासाठी घेत आहेत. श्री तुकारामा प्रिय श्रीराम असुर विरामा स्वानंद रामा चैतन्यभूषणा पाषांडदूषणा कथामृत अशना महाशत्रुशासना वक्ता महावनी बाबाजी शिष्य शिरोमणी अमृत संजीवनी वैराग्य शिरोमणी ज्ञानी अमेरंद्रा ऐश्वर्य सुमद्रा बोधा अमृतचंद्रा तू परम सुभद्रा प्राणींद्रिया दमना तनुसहित स्वागमना हरिश्रीच्या सुमना जिजाई रमना तू तारक लोका महानामधारका महानारायण जनका विस्त्रिभुवन व्यापका जय जय मुक्तिवर्या चित्तप्रकाश सूर्या परमाद्भुत धैर्या श्री विठ्ठल हृदया जगद्गुरु भूपा वेष्टित अमुपा महासिद्ध स्वरूपा महातमादीपा अगोचर लक्षी जगतवक्षुकुक्षी सर्वातर साक्षी दैवगुण पक्षी कुमती गंजन प्रेमळ मनरंजन बहुभय भंजन निवासी निरंजन तनुब्रह्माचित संज्ञा अद्भुत प्राज्ञा सर्वकळा सुज्ञा जगी वंद्या तवज्ञा द्रष्टा तत्वज्ञा भुवन भैराज्ञा त्रैलोक्य कृतज्ञा उद्धारता आज्ञा षडरूपी संहरिता मायानधी तरता तापत्रय हरता मनोजय करता महायोग मंडना तरुपाप खंडना कलिकाळ दंडना गुण असुर कंडना तू सुखसागर महाप्रेम आगर महातनु नागर अद्भुत सौदागर चिन्मय सुखवासी देहू क्षत्र निवासी रत साम्य सुखाशी तू तारक लोकाशी हरिपदाब्ज भ्रमरा वंद्य महा अमरा कनकाई कुमारा सुखवाणी पामरा अक्षय तनुगात्रा तू परम पवित्रा महासतपात्रा बोल्लोबा पुत्रा प्रेमाद अद्भुत सिंधु कुळसागर हिंदू कान्हा प्रिय बंधू गुणातीत साधू उन्मेष सुलेशना अहम अंध मोजन तोष्टत कांचन कर्ता मूळ सिंचन तू सुखमय पावना लोकत्रय जीवना आनंद तरोदना ब्रह्मा सुख भुवना
श्रीरंग सुरंगा रूढयोग तुरंगा रिपुमणी कुरंगा महानंद तरंगा अदृश्य निगमा अकळ अगमा भावक सुयमा मोहजाल निर्गमा सर्वज्ञ सुवर्मा मृत्युमंत धर्मा प्रज्ञाक्षिता कर्मा तू विरहित कर्मा कल्पद्रुम कामा सुमंगल धामा तपस्वी ललमा महाविवेक ग्रामा विकसित जगत्पद्मा महाकौतुक सद्या दीनदायक पद्मा ज्ञानबुध विगमा तू अकळित कळा महाभक्ती भूपाळा तू परम कृपाळा शांती गोपाळा तुकाराम 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 पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. संत तुकाराम महाराजांची ही विशेषण आहेत आणि ही तुकाराम महाराजांच्या जो पंतू त्यांनी त्यांना बहाल केलेली आहेत असे तुकाराम महाराजांचे हे पुण्यश्लोक आहेत. त्यांना दिलेल्या ह्या उपमा आहेत, त्यांचं कार्य आहेत आणि सर्व जे काव्य केलं हे काव्य संत तुकाराम महाराजांना अर्पण या एकादशीच्या निमित्तानं करून एकादशीचं महत्त्व आपण पाहणार आहे. आम्हाव्रत एकादशी देवकेशव तीर्थ तुळशी अनेक नेनोबा साधारण आमचा विषय हरिकीर्तन प्रेम धने भंडार विनवी विष्णुदास नारा आणि आमची आईशी परंपरा. तसंच पंढरीची वारी आहे माझ्या घरी अनेक न करी तीर्थव्रत. पंढरीची वारी आहे माझ्या घरी अनेक न करी तीर्थव्रत. व्रत एकादशी राहीन उपवाशी गायीन अहर्निशी मुखे नाम. तुका म्हणे नाम विठोबाचे घेईन मी वाचे आणि बीज कल्पंतीचे तुका म्हणे. तर तुकाराम महाराजांनी असं एकादशीच्या महत्त्व जसं सांगितलेले आहेत. तर पंढरीची वारी कोणती आहे, ती वारी कशी आपल्या देह ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदवतो केवळ श्रीरंग असा या देहामध्ये नांदणारा जो पांडुरंग परमात्मा आहे तर त्याची ओळख करून घ्यायची. ती वारी आपले सतत हृदयामध्ये आपल्या शरीरामध्ये चालू आहेत. कारण श्वास आतमध्ये येतो आणि बाहेर जातो. ही श्वासोश्वासाची जी वारी आहे निमशी निमशी चालू आहेत आणि ही वारी एकदा जर आपल्याला सद्गुरूच्या कृपेनं कळली तर आपली वारी ही सतत चालू राहतील. ही 21,600 वेळा ही आपल्या दिवसाभरामधून ही वारी सतत अहोरात्र आपली चालू आहे. आपण नाही म्हणलं तरी चालू आहे आणि हा म्हणलं तरी चालू आहे. कारण श्वासोश्वास हा रात्रंदिवस चालू असतो आणि तो आपण घेत नसतो, तो ईश्वराच्या सत्यानं चालू आहेत. अशी पंढरीची वारी तुकाराम महाराजांना ही अभिप्रेत आहेत आणि ह्याच वारीचा अनुषंग घेऊन तुकाराम महाराज म्हणले का पंढरीची वारी आहे माझ्या घरी अनेक न करी तीर्थव्रत. ही एकदा वारी कळली तर मग कोणतं तीर्थव्रत करायची गरज नाहीत आणि तो पांडुरंग परमात्मा आपल्यामध्येच तो पंचमहाभूतामध्ये कसा पंचमहाभूतातीत आहे ह्यो सद्गुरू कृपेनं जर कळला तर आपली ही वारी नितांत चालू आहेत. आपल्याला आपल्यामध्येच असलेलं जे विठ्ठल आहेत आत्मस्वरूपानं जो चैतन्य नटलेला आहे सर्व व्यापक आहेत आणि तो या जीवामध्ये थोडासा अंश रूपानं आलेला आहे. जसं समुद्रामधलं थेंबर जर पाणी काढलं आणि त्याचं जर पृथक्करण ॲनालिसिस केलं तर त्या पाण्याच्या थेंबर पाण्यामध्ये समुद्रामध्ये अख्ख्या समुद्रात जे गुणधर्म आहेत तेच थेंबर पाण्यामध्ये आहेत. पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारण हरिविन व्यर्थ भ्रमसारा शुक यज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरीशी जाणून हरीच झाले या रे हरिनाम धरू भवाचा सागर भव नाही. शुक यज्ञवल्क दत्त कपिल मुनी असे श्रेष्ठ महापुरुष सुद्धा ह्या अशा साधू संतांनी जो मार्ग दाखवून गेलेले आहेत त्या मार्गानेच गेलेले आहेत आणि ह्या मार्गाचं आपण पदक्रमण करीत असता तेव्हा साधू संतांनी काही आपल्याला जे विचारसंहिता ज्या आचारसंहिता घालून दिलेल्या आहेत त्या जर आचारसंहिताचं आपण पालन जर केलं तर आपल्याला हा मार्ग खूप सुखकर होतो. अशा पद्धतीनं आपल्याला काही ज्या व्रतवैकल्प जे सांगितलेले आहेत तर सुरुवातीच्या प्रायमरी स्टेपमध्ये ह्या व्रतवैकल्पाचं आपण आचरण तंतोतंत केलं पाहिजेत. एकादश धरली पाहिजे, सोमवार धरला पाहिजे, हे एकादशीचं महत्त्व जाणून घेतलं पाहिजे. एकादश का करायची, एकादश कशाच्या प्रित्यर्थात, उपवास म्हणजे काय आणि उप आणि वास म्हणजे भगवंताच्या सहवासामध्ये राहणं, नामस्मरण करणं आणि भगवंताचं स्मरण करणं या नावेसुद्धा उपवासच आहेत. पण ह्या उपवासाचं प्रतीक आपण थोडंसं जर पोटाला चिमटा घेतला, थोडासा जर त्या श्रीहरीच्या करता आपण हा आजचा दिवस आपण घालवतो असं जेव्हा आपल्याला दिवसभर स्मरण राहील तर तासाला मिनटाला कसं जसं स्मरण राहील तसं त्या स्मरणाने एक कळतं का आपण पांडुरंगाच्या किंवा आपल्या जेव्हा
आत्माराज चैतन्य आपल्या शरीरामध्ये जो सुप्त रूपाने जो वास करतो, जो सर्वेश्वर आहेत, तर त्या सर्वेश्वराची ती पूजा होईल. आणि ती पूजा करण्याकरता कोण फलाहार करतं, कोण उपवास करतं, कोण तीर्थव्रत करतं, कोण भजन म्हणतं, कोण गातं, कोण ऐकतं, श्रवण भक्ती, मनन भक्ती, किंवा कोण तीर्थयात्रा करत असतं आयुष्यभर. पण कशा करता, तर आपल्यामध्ये जो आत्माराम आहे तर तो कसा आहे आणि तो आपल्यापासून कसा दूर गेलेला आहे आणि त्याच्याशी आपल्याला कसं कनेक्ट होता येईल. तर हे कनेक्ट होण्यासाठी विविध साधनं आहेत. नाना साधनांच्या केल्या खटपटा पण त्यानं पावते याच्या दारवंटा. तर आपण कितीतरी साधना करत असतो, पण आता साधू संतांनी सोपी साधना सांगितलेली. ती एकादश म्हणजे 5 कर्मेंद्र, 5 ज्ञानेंद्रिय आणि हे 11वं मन, असं ह्या मनाला वळण लावण्याची जी साधनं आहेत. तर ह्या साधण्यामध्ये एकादशी ही एक साधन खूप श्रेष्ठ आणि ज्येष्ठ सांगितलेलं आहे, ज्याच्याकरून आपलं अंतःकरण हे मृदू होईल, मऊ होईल आणि आपण कुठंतरी ईश्वराशी जवळीक साधली जाईल. तर यासाठी साधू संतांनी हा खूप सुंदर असा प्रयोग एकादशीचा व्रताच्या निमित्तानं सांगितलेला आहे आणि तो सर्वांनी करावा, त्याचं आचरण करावं. एकादश का करावी, कशाकरता करावी आणि ते केल्याने त्याचं काय पुण्य मिळतं आणि हे एकादशीच्या पाठीमागं काय पार्श्वभूमी आहे आणि एकादशी कोणी केल्याने त्याचं त्यांना काय पुण्य मिळलं, हे सुद्धा ऐकणं, श्रवण करणं हे सर्वात श्रेष्ठ भक्ती आहेत. तर या श्रवण भक्तीच्या आधारे आणि याचा सुरुवात करून याचीच सुरुवात गणेशारंभ करून मनुष्य भक्तीमध्ये उतरतो. तर ह्या अशा मोहनी एकादश जी येते 27 एप्रिल आणि ह्या महिन्यामध्ये जे वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षात कोणती एकादशी येते आणि ह्या एकादशीचं महत्त्व काय, हे जेव्हा धर्मराजाने भगवान श्रीकृष्णाला विचारलं, तर त्या भगवान श्रीकृष्णाने त्या काही पाठीमागं घातलेल्या ज्या कथा आहेत त्या कथा कशा क्रमवार सांगितल्यात आणि प्रत्येक एकादशीला असं नाव का पडलं, तर मोहिनी एकादश म्हणजे भगवान नारायणानं जेव्हा मोहिनीचं रूप घेतलं आणि त्या आसुरांचा मोह घालवला किंवा त्यांना मोहातून मुक्त करतो, असं जे भगवंताची जी लीला आहेत त्या लीलेच्या माध्यमातून ह्या एकादशीला मोहिनी असं नाव पडलेलं आहे. तर ह्या एकादशीच्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय असा हा भगवंताचा श्री विष्णूचा हा आवडता मंत्र आहे. ह्या मंत्राचा जप करावा, हे एकादशीचं महत्त्व ऐकावं, एकादश करावं, पांडुरंग परमात्म्याची मानसपूजा करावी. मानसपूजा करणं ही सुद्धा घरात बसूनही आपण पांडुरंगाचं जर स्मरण केलं, त्याचं मनोमन दर्शन घेतलं, मानसपूजा केली, आपण चंद्रभागेमध्ये स्नान करतो, तर आपण पांडुरंगाच्या दर्शनाला जातो, तिथं कानोपात्राचं दर्शन घेतो, तिथून हनुमंताचं दर्शन घेतो, तिथं गणपतीचं दर्शन घेतो. त्याच्यानंतर नामदेव महाराजांचे जो गरुड खांब आहे त्या गरुड खांबाला आलिंगन देतो किंवा पुढं जाऊन जी भानुदासाची जी समाधी त्याच्यावर डोकं टेकवतो आणि नंतर पंढरीनाथ पांडुरंग परमात्म्याचे जे दर्शन घेतो आणि ते मनमोहक असं जे रूप आहे तिथं पाहून त्या श्रीकृष्णाच्या ज्या लीला त्यावेळेस श्रीकृष्ण असताना जसे त्या लीला करत होतात तसंच आजही तो पांडुरंग तिथं गेलो प्रत्येक भक्ताला काही ना काही लीला करून काहीतरी थोडेतरी चमत्कार दाखवतोच. आणि अशा त्या चमत्काराच्या माध्यमातून का होईना पण मनुष्याला त्याची ओढ लागते आणि अशी ओढ लागावा म्हणून काही जे साधना सांगितलेले आहेत, काही व्रत सांगितलेले, त्याच्यातलं सगळ्यात श्रेष्ठ ज्येष्ठ असं व्रत असेल तर ते एकादशी आहेत. मग हे एकादशी व्रताचं जे आता हे वैशाख महिन्यामध्ये जी शुक्ल पक्षात एकादशी याला मोहिनी एकादश का म्हणतात, तर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, धर्मराज प्राचीन काळी परमबुद्धिमान श्रीरामाने महर्षी वशिष्ठाने हाच प्रश्न विचारला होता जो तुम्ही आज मला विचारत आहेत. महर्षी वशिष्ठाने जे श्रीरामाला जो प्रश्न विचारला ते एकादशीचं महत्त्व आणि एकादशीची कथा तीच युधिष्ठिराने विचारली आणि तेच भगवान श्रीकृष्ण त्यांना सांगतात. तर प्रभू श्रीराम म्हणाले, भगवान जे सर्व पापांचा नाश करणारे, सर्व प्रकारचे दुःखाचे निवारण करणारे, तसेच व्रतामध्ये उत्तम व्रत असेल ते मी ऐकू इच्छितो. महर्षी वशिष्ठ म्हणाले, श्रीरामा तुम्ही फार उत्तम प्रश्न विचारला. मनुष्य तुमचे नाम घेताच निष्पाप होतो, तरीही लोकांच्या हितासाठी मी अत्यंत पवित्र असे सर्वोत्तम व्रताचे वर्णन करतो. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षात जी एकादशी येते तिचे नाव मोहिनी आहे. ती सर्व पापाचे हरण करणारी व उत्तम एकादश असून तिच्या व्रताच्या प्रभावाने लोक मोहपाशातून मुक्त होऊन
निष्पाप होतात. सरस्वती नदीच्या रमणीय काठावर भद्रावती नामक सुंदर नगरी आहे. भगवान वशिष्ठ ऋषींनी जे भगवान श्रीरामाला जी कथा सांगितली तेच धर्मराजाला भगवान श्रीकृष्ण सांगतात. तर ती अशी आहे की सरस्वती नदीच्या रमणीय काठावर भद्रावती नामक सुंदर नगरी आहेत. तेथे सत्यनिष्ठ चंद्रवंशी धृतमान राजा राज्य करीत होते. त्याच्या नगरीत एक वैश्य राहत होता. तो धनधान्यानं संपन्न व सुख समृद्धशाली होता. त्याचे नाव धनपाल होते. तो सदैव पुण्यकर्मातच मग्न राहत असे. हा धनपाल नावाचा जो सत्पुरुष होता किंवा जो व्यापारी होता त्याला 5 मुलं होती आणि तो सुख संपन्न होतात आणि पुण्यकर्मात मग्न राहायचा. तर तो लोकांसाठी पाणपोई, विहिरी, मठ, बगीचे, तलाव, घरे इत्यादी बांधून देत असे. तो अंतःकरणपूर्वक श्रीहरीची भक्ती करत असे आणि नेहमी शांत राहतो. अंतःकरणात सात्विक आचरणाचा असा हा व्यापारी होता. तर त्याला 5 मुलं होते. सुमना, धुतिमान, मेधावी, सुकृत आणि दुष्टबुद्धी अशी 5 मुलं होती. तर शेवटचा हा दुष्टबुद्धी नावाचा मुलगा होता. तो नावाप्रमाणे दुष्टबुद्धीचा होता. पण 4 मुलं त्याची चांगली होती. दुष्टबुद्धी हा 5वा मुलगा होता. तो नेहमी घोर पाप कर्मातच गरफडून राहत असेल. तर तो हा दुष्टबुद्धी नावाचा मुलगा नावाप्रमाणे दुष्ट कर्म करायचा, जुगार खेळायचा, दुर्व्यसनामध्ये राहायचा. त्याची भयंकर आसक्ती. तो गणिकांना भेटण्यासाठी जायचा आणि त्याची बुद्धी ना देवाच्या पूजेत लागत असे ना पितर वा ब्राह्मणाच्या सत्कारात. तर कधी त्याची बुद्धी लागली. तो दुष्टात्मा अन्यायाच्या मार्गाने वडिलांचे धन उडीत असे. एका दिवशी तो एका गणिकेच्या गळ्यात हात टाकून चौकात फिरत दिसला. तेव्हा वडिलांनी त्याला घरातून हाकलून दिले आणि इतर भावांनी त्याच्याशी नातं ओढले. जेव्हा त्याला ह्या अवस्थेमध्ये बघितलं त्याच्या वेळेस त्याच्या वडिलांनी त्याला घरातून हाकलून दिलं आणि तो आता रात्रंदिवस दुःख भोगत कष्टामागून कष्ट सहन करीत इकडे तिकडे वनवन भटकू लागला. एकदा पूर्वसंचित पुण्याचा उदय झाल्याने असं कोणत्याही जीवाचं होऊ शकतं का प्रपंच करत असताना जर एखादा दिवस वाईट आला किंवा आपल्यावर जर खूपच वाईट दिवस आले तर त्यावेळेस आपल्याला कळतं का आपल्याला खरोखर सहकार्य करणारे किंवा आपल्याला वाईट दिवसामध्ये कठीण समय येतात कोण कामाशी येतं, कोणीच कामाला येत नाहीत. परंतु जर माणसाचं पूर्वसंचित काही जर चांगलं असेल तर कर्मधर्मासंयोगाने त्याला साधूची भेट होते आणि तो संपूर्णपणे अंतर्मनानं जागा होतो का खरंच या जगामध्ये आपल्याला ईश्वरा सोडून कोणीच नाहीत. आणि जर असा एखाद्या जीवाची अशी वेळ आली तर त्याला खरोखर परमार्थाची भेट होते आणि त्याला साधू संतांचा जो मार्ग आहे तो मिळतो. अशा खूप घटना घडलेल्या आहेत. त्याच्यात पुराणामध्ये उल्लेख आलेला आहे आणि आजही रोजी त्या घडतात. आणि असं जर घडलं तर त्याचंही खूप त्याला पुण्य लागतं किंवा त्याला ईश्वराची ओळख होते. आणि जर साधू जर भेटला तर त्याचं जीवन उजळून निघतं. पुण्य फळले बहुदिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो काय संत चरण पावलो. आज फिटले माझे कोडेन भाऊ दुःखाचे साकडेन कोंदटले पुढे परब्रह्म सावळे. म्हणजे असं एखाद्या जवळजवळ ह्या संसार सागरामध्ये जर दुःख आलं ना खूपच जर ते दुःख आलं ना तर दुःखातून मार्ग काढणारा बी पांडुरंगात परमात्माच असतो. आणि त्याला थोडंसं जर त्याचं पूर्वसंचित चांगलं असलं त्याच्या आईवडिलांचे पुण्य आहे, त्याच्या पूर्वजांचे पुण्य आहे, त्याचे सद्विचार कुठंतरी साठलेले आहेत आणि त्या कृपाने जर त्याला एखाद्या साधूची जर भेट झाली तर त्याच्या आयुष्यामध्ये संपूर्ण उजाळा निघतो आणि मागील सर्व जन्माचे त्याचं इति कर्तव्य होऊन त्याला ईश्वराचं आतमध्येच दर्शन घडतं. तसं हा दुष्ट बुद्धीचा जो मुलगा होता हा बी असा रात्रंदिवस भटकायला लागला आणि भटकता त्याला तो चुकून एका त्याच्या पूर्वसंचितांचा पुण्याचा उदय होऊन एका कौंडण्य ऋषीच्या आश्रमात जाऊन पोहोचला. वैशाख महिना होता. तपस्वी कौंडण्य गंगा स्नान करून आले होते. दुष्टबुद्धी अत्यंत दुःखानं ग्रस्त होऊन कौंडण्य ऋषीकडे गेला आणि नमस्कार करीत त्यांना म्हणाला, ब्रह्मन भूदेव दया करून मला असे एखादे व्रत सांगावे ज्याच्या पुण्यप्रभावाने माझी मुक्ती होईल. हा कर्मधर्मसंयोगाने वेश्यागमन करणारा दुराचरण करणारा परंतु त्याचं काहीतरी पूर्वसंचित फळलं आणि तो कर्मधर्मसंयोगाने त्या कौंडण्य ऋषीच्या आश्रमात गेला आणि त्या ऋषीला नमस्कार केला आणि त्या ऋषीला विचारलं का मला काहीतरी याच्यातून काहीतरी मार्ग मला सांगा, मी तुम्हाला शरण आलेलो आहेत.
तर शरण यायला ते जसं मरण देत नाही किंवा त्याचं जन्ममरण ऋषी किंवा संत टाळतात, तशा प्रकारे मनुष्य जर जीव खऱ्या अर्थानं जर एखाद्या सत्पुरुषाला शरण जर गेला तर त्याला सुयोग्य मार्ग कळून त्याचं ह्याच जन्मामध्ये इति कर्तव्य होऊन जातं. त्याला ईश्वराची ओळख होते. ओळखला हरीन धन्य तो संसारीन मोक्ष त्याच्या घरी सिद्धीसहित. अशा प्रकारे त्या दुष्ट बुद्धीच्या मुलाला या कौंडिन्य ऋषीने काय सांगितलं तर कौंडिन्य ऋषी म्हणाले, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षात मोहिनी नावाची एकादशी येते. तिचे विधिवत व्रत कर. मोहिनी एकादशीला उपवास केल्याने जीवांनी अनेक जन्मामध्ये केलेले मेरू पर्वतासमान महापापे सुद्धा नष्ट होतात. तर ह्या एकादशी जर विधिवत व्रत जर केलं तर ह्या एकादशीच्या पुण्यप्रभावाने संपूर्ण पापे नष्ट होऊन त्याचे नष्ट होतात आणि तो इहलोकामधून परलोकामध्ये जाण्याचा त्याचा मार्ग सुखकर होतो. महर्षी वशिष्ठ म्हणतात, श्रीरामा कौंडिन्य ऋषीचे वचन ऐकून दुष्टबुद्धीचे चित्त प्रसन्न झाले. त्याने मोहिनी एकादशीचे विधिवत व्रत केले. राजाने या व्रताच्या प्रभावाने तो निष्पाप झाला आणि दिव्य देह धारण करून गरुडावर आरूढ होऊन सर्व उपद्रवाने रहित वैकुंठात गेला. अशा प्रकारे ह्या मोहिनी एकादशीचे व्रत अतिउत्तम आहे. या महात्म्याचे पठण व श्रवण सहस्र गोदानाचे पुण्यफळ मिळते. अशा प्रकारे या मोहिनी एकादशीची जी कहाणी गाथा आहे थोडीशी संक्षिप्त सांगण्याचा आपण प्रयत्न केला. मोहिनी एकादश म्हणजे भगवान नारायणाने जे मोहिनीचं रूप घेतलं आणि त्याने या जगाचा मोह नाश करण्याचा प्रयत्न केला. आसुरांचा मोह घालवला. काही जे आसुर होते त्यांना यम साधनाला पाठवलं आणि जे काही भक्त होते त्यांना पायाजवळ केलं. अशा या एकादशीच्या यांना सुख समृद्धी वैभव प्राप्त होतं. अशी मोहिनी नावाची एकादश आहेत आणि या एकादशीला हरिकथा करणं, हरिजागर करणं, हरीचं स्मरण करणं हे जे असे पुण्याचे मार्ग सांगितलेले साधू संतांनी त्याचं आचरण करावं असं साधू संतांचं सर्व संतांचं मत आहे. आणि अशा या पुण्य पवित्र अशा एकादशीच्या निमित्तानं आपण मोहिनी एकादशीचं व्रत बघितलं, त्याचं महात्मा बघितलं. आपण ते श्रवण करावा. जय हरी, जय हरी, जय हरी.